नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर गणपती बाप्पाच्या दर्शनाची सिरीज चालू झाली आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं, गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जाणार आहे। तर मी माझ्या ऑफिस गँग सोबत निघालेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर पहिला गणपती आम्ही करतो आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या खालीच। बघा मी तुम्हाला दाखवतो बाप्पा आपले। तर मित्रांनो, पहिल्या बाप्पाचे दर्शन आम्ही घेतले जो आमच्या ऑफिसच्या खालीच आहे, म्हणजे मॅरेथॉनच्या बिल्डिंगच्या खालीच आहे। बालसाथीचा राजा, बालसाथीचा गणपती या मंडळाचं नाव आहे, गणपती बाप्पाचं नाव आहे। तर त्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय पुढे। तर चला या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, सगळ्या गणपतीचे दर्शन करवणार आहे। तर मजा घ्या व्हिडिओचा, चला। तर मित्रांनो, दुसरा गणपती आम्ही जो घेतलाय तो करी रोडचा राजा। मागे तुम्ही बघू शकता, करी रोडच्या राजाला आम्ही आलो आता। तर मित्रांनो, करी रोडचा राजा पण आम्ही बघितलाय आणि मी तुम्हाला माझ्या गँगची, माझ्या ग्रुपची ओळख करून देतो। तर सगळ्यात प्रथम आपले लहान मंत्र स्पेशलिस्ट मिस्टर डोके सर, कसे आहात तुम्ही? यांना आता माझ्या पूजेच्या आणि गणपतीच्या आणि डोके सरांच्या घरी मी तो ब्लॉग बनवलेला गणपतीचा, त्याच्यामध्ये पण बघितले असेल। गेल्या वर्षी डोके सरांनी सगळ्या गणपतीचे आम्हाला दर्शन केलेले, म्हणून यावर्षी पण डोके सरांनाच आम्ही घेतले। डोके सर आम्हाला दर्शन करवतात। आणि दुसरी म्हणजे सिद्धी आहे आपल्या सोबत। सिद्धी कशी आहे? मस्त। सिद्धीला पण तुम्ही आता मागच्या सगळ्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल। आणि आपले लोटनकर इथे बिझी आहेत भरपूर। लोटनकर कसे आहेत? मजेत। श्रीपादला पण तुम्ही ओळखतच असाल। तर चला, 2 गणपतीचे आम्ही दर्शन घेतलेले आहेत। आता जाऊया पुढे। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, अजून बरेच जण आपल्याला पुढे जॉईन होणार आहेत। तर चला। तर मित्रांनो, तिसरा गणपती आम्ही आलोय करी रोडचा कैवारी, जो बाळगोपाळ मित्र मंडळ, बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आहे। तर चला, करी रोडच्या कैवारीचे पण आपण दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आम्ही मुंबईच्या राजाच्या लेनला चाललोय आणि आज 7 दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन आहे, म्हणून गर्दी तर भरपूरच आहे। रस्त्यावर गर्दी भरपूर आहे। तर मित्रांनो, तेजू काय बाप्पांचे दर्शन घ्यायला आम्ही आता आलोय। तर बघा, तेजू काय बाप्पांचे दर्शन करत होतो। देख तर मस्तपैकी बाप्पांचे दर्शन झालेले आहे। तुम्हाला जसं दाखवलं मी, पटकन आपल्या साईडने दर्शन झालेलं आहे। बाप्पा बघू शकता तुम्ही, डेकोरेशन पण उत्तम प्रकारचं केलेलं आहे मस्तपैकी। जास्त गर्दी पण नाही भेटली आम्हाला, पटकन दर्शन झालं। तेजुकायाचे दर्शन करून आम्ही आता जस्ट तेजुकायाच्या बाजूला जो मंडप आहे बाप्पाचा, तिथे चाललोय। गाणी सगळे पुढे गेलेले आहेत। बाळगोपाळ मंडळाची मूर्ती आहे, ही मूर्ती गणपती बाप्पाची कमळावर उभी आहे। मस्त अशी मूर्ती आहे बघा। हॅलो, तर अभिनव दादाची पण एंट्री झालेली आहे। अभिनव दादा कोणती? अरे बाप रे, आमचं दर्शन म्हणजे आज VVIP मधून आहे भाई, आयडी घालूनच आलाय दादा। अभी मजा आएगा ना भिडो। अभिनव दादा कसं आहे? मस्त। अभिनव दादा, जसं मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं, डोके सरांचे 2 नंबर मुलगा जो येणार आहे, दुबईला राहतो। आणि दादाची ओळख बघा, डायरेक्ट लालबागच्या राजाचा आयडी गळ्यात। काय वाटतं आता, लालबागच्या राजाचं दर्शन होणार की नाही? होईल ना, होईल। मस्त
टेन्शन गेलेलं आहे आमचं. आम्हाला वाटत होतं दर्शन होणार की नाही, आणि इथे दादाने एंट्री मारली गळ्यात आयडी घालून. बाई दर्शन झालं आमचं आता. हे बघा मित्रांनो, उम्या पण आलेला इथे, आणि उम्याचा काकाचा मुलगा. काय त्याचं नाव? हे बाबू इथे रे. हा बघा, हा आमचं आता चिंतामणीचं दर्शन करवणार आहे डायरेक्ट आतमध्ये. तर चला या दर्शनाचा लाभ घ्या तुम्ही पण. पुन्हा आतमध्ये लवकर चिंतामणीचे दर्शन घ्यायला चिंतामणी बाप्पाच्या समोर या ठिकाणी मागे गर्दी वाटते, त्याची नोंद घ्या. आता आम्ही चिंतामणीच्या मागे बाजूला बरोबर एकदम तर मित्रांनो, चिंतामणीचे पण दर्शन खूप सुंदररीत्या झालेले आहे. सगळ्यांचे चरण स्पर्श चरण दर्शन झालेले आहे सगळ्यांचे. आणि आपल्या छोटू गोटू बाईने दर्शन करवलेले. गोटूच्या आयडीचा काहीतरी फायदा झाला. गोटू थँक्यू दर्शन करवल्याबद्दल. खूप मस्त दर्शन झाले. तर चला आता बाकीचे पण पुढचे गणपती आपण करूया. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही रंगारी बदक चाळ रहिवासी सगळ्याच्या गणपतीला. तर या वर्षी यांनी ना अक्कलकोटची थीम घेतली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची थीम घेतलेली आहे. तर चला तो पण बाप्पा दाखवतोच मला. तर मित्रांनो, या वर्षी थीम आहे रंगारी बदक चाळ. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची थीम घेतलेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम. रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दैदिप्यमान 85व्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. तर मित्रांनो, रंगारी बदक चाळ ह्या गणपती बाप्पाचे पण आपल्याला खूप मस्त असे दर्शन झालेत. आणि इथे आम्ही आलो ना, तर आम्ही आल्याच्या नंतर कथा चालू केली स्वामी समर्थ महाराजांची. तर सिद्धी स्वामींची खूप मोठी भक्त आहे. तर सिद्धी, कसं वाटलं तुला इकडचं दर्शन घेऊन? आणि मनाला छान वाटतं. दर्शन झालं वाटतं. स्वामींची पूर्ण त्या लाईट्स ते इफेक्ट देऊन सगळं पूर्ण असं कथा सांगितली. तर असं खरंच वाटलं की स्वामी तिथे आले. खूप मस्त असं दर्शन झालं आमचं. तर आम्ही आता इथून निघालोय बाप्पाचे. तर नेक्स्ट बाप्पाचे पण दर्शन दाखवतो. तर चला, आता आम्ही 5-6 जण आहे. माझ्यासोबत आहे उमेश, सिद्धी आणि अभिनव दादा आहे, डोके सर आहेत आणि श्रीपाद आहे. तर चला, आता इथून आपण नेक्स्ट बाप्पाचे दर्शन घ्यायला जाऊया.
तर मित्रांनो मुख्य दर्शन आम्हाला मिळतंय पटकन, पण आम्हाला मुख्य दर्शन नकोय, चरण स्पर्श पाहिजे. ते चरण स्पर्शासाठी थोडंसं पाठी जावं लागतं आपल्याला. ठीक आहे ना, चरण स्पर्श भेटतं तर थोडंसं काय भरपूर पाठी जाऊ शकतं ना तिथे. तर मित्रांनो बरेच परिश्रम बरेच कष्ट घेऊन भरपूर कष्ट आणि परिश्रम घेऊन आम्ही सगळेजण म्हणजे शेवटी आलोच आहे बाबा, लाईनीमध्ये आलोय, आतमध्ये आलोय. कसं वाटलं? जंग लडके कैसा लगा? मजा आया. तर चला या दर्शन घेऊया आपण. सक्सेसफुली डन. चरण पण झालेलं आहे पटापट एकदम. राजाची प्रजा राजाचा फक्त एक खूप पाहण्यासाठी इतकी वेळ वाट बघताय रांगेत. तर मित्रांनो आमच्या ग्रुपमध्ये फक्त चरण स्पर्श माझं एकट्याच झालेलं आहे. बाकी सगळ्यांना फक्त मुखदर्शन घेऊन बाहेर जावं लागलेलं आहे. माझं दर्शन पण एक नंबर झालं. कसं काय म्हणजे अचानक देवाच्या पुढे फक्त जाऊन हाक मारली लगेच. तर मित्रांनो लालबागच्या राजाचं माझं दर्शन असं झालं की आम्ही चरण स्पर्शाच्या लाईन मध्ये गेलेलो आणि माझ्या सगळ्या ग्रुपची मी जेव्हा गेट उघडला तेव्हा माझ्या सगळ्या ग्रुपची मी वेगळा झालो. ही लोक सगळे पुढे गेले, मी पाठी एकटा राहिलो. त्यानंतर त्या लोकांना फक्त मुखदर्शन भेटलं आणि मी म्हणजे बरोबर देवाच्या पुढे आलो. मी त्यात हाक मारली की तेव्हा मी कधीच चरण स्पर्श केले नाही, तर तेव्हा मला ह्या वर्षी चरण स्पर्श होऊ दे. फक्त हाक मारली आणि काय माहित कुठून अचानक पोलीस आले आणि त्यांनी त्या पोरांना सांगितलं माझ्यासोबत आहे. त्यांनी मला जस्ट फक्त आतमध्ये घुसवलं आणि त्याच्यानंतर ते काय माहित कुठे गेले ते पोलिसाला.
पण तिथून मला चांगलं असं मस्तपैकी चरण स्पर्श झालेला आहे. न विदाऊट धक्काबुक्की आरामात एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे माझं लालबागच्या राजाचं. जसं काय लालबागचा राजा स्वतः आलेला मला आशीर्वाद द्यायला आणि स्वतःकडे बोलवलं मला त्याने. खूप मस्त जसं दर्शन झालेलं आहे. तर बाकी सगळे गेले पुढे पुढे थांबलेत. तर मी चला भेटतो पुढे तुम्हाला आता. तर मित्रांनो राजाचं दर्शन घेतलंय म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय आणि मुंबईच्या राजाला आलोय. दादाने आपल्याला डायरेक्ट VVIP एंट्री दिली आज घुसवून डायरेक्ट. तर दादा धन्यवाद आमच्या सगळ्यांना डायरेक्ट दर्शन द्यायला. तर या तुम्हाला यावर्षी आपल्या मुंबईच्या राजाचं थीम दाखवतो जे आहे उज्जैन महाकालचं. तर या उज्जैनला जायची गरज नाही तुम्हाला, इथेच महाकालचं दर्शन होतं आपल्याला. तर या महाकालचं पण दर्शन दाखवतो आणि मुंबईच्या राजाचं पण दर्शन दाखवतो. चला. तर यावर्षी मुंबईच्या राजाला उज्जैनची थीम घेतलेली आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची थीम घेतलेली आहे. दर्शन समोरच मुंबईच्या राजाची. थँक्यू सो मच दर्शन दिल्याबद्दल. तर या बाईने आपल्याला दर्शन दिलेलं आहे बाई. थँक्यू. हा सगळ्यांना थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. तर मित्रांनो लालबाग ह्या लाईनी मधल्या सगळ्या बाप्पांचे दर्शन झालेले आपले. खूप मस्त असे दर्शन झालेले आहेत आणि ज्यांनी आम्हाला दर्शन घेण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद दर्शन मिळवून देण्याबद्दल. आणि हा माझा ग्रुप उमेश, अभिनव दादा, सिद्धी, डोके सर आणि श्रीपाद. तर लास्ट इयर सारखं आम्ही यावर्षी देखील बाप्पांचे दर्शन खूप मस्त पद्धतीत घेतलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. गणपती बाप्पा.